खूप सुंदर या ठिकाणी वचन मागा म्हणजे तुम्हास दिलेच हे वचन कित्येक जणांना पाठ 1 2 3 4 5 6 7 अजून हे वचन कित्येक खरोखर तुम्ही त्याचा वापर करता कित्येक जण हे वचन रोज तुमचे लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे कित्येक जणांना हे वचन माहिती आणि ते वचनाचा स्वीकार करत त्याचा उपयोग वापर करतात कमतरता कोणामध्ये आहे कमी कोणामध्ये आहे उणीव कोणामध्ये आहे अपयश कोणामध्ये आहे दरिद्री कोणाला आहे आजार दुःख आणि निराशा कोणाला ऐकता हे सर्व जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आजपर्यंत माझ्या ख्रिस्ताला मागितलं प्रभूचं वचन सांगतो प्रियाने मी तुम्हाला पाहिलं तुम्ही दुःखात आहात तुम्ही निराशात आहात तुम्ही क्लेशात आहात तुम्ही आजारात आहात तुम्ही प्रत्येक गोष्टीने दुखावलेले आहात परंतु तुम्ही कधी मला मागितलं नाही तुम्ही बोलले का प्रभू मी गेल्या आठवड्यापासून दुःख सहन करत पण आज त्या दुःखातून बाहेर येण्याचं सामर्थ्य मी तुला मागतो डायरेक्ट तुमचा संपर्क ख्रिस्ताने पित्याशी करून दिलेला पहिले इतर लोक प्रार्थनेकडे जातात ओ बाळा साहेब आमच्यावर प्रार्थना करा काही जण लोकांकडे जातात अरे कोणीतरी मला मदत करा कोणी नातेवाईकांकडे जातात मदतीची आस करू त्याला ते प्राप्त झालंय का माझ्या ख्रिस्ताने पाहिलं वर्षे आपण सर्व हेच करत आलो म्हणून आपल्याला मिळालं तो म्हणतो जर तुम्हाला खरोखर यातून बाहेर पडायचं असेल तर माझ्या नावाने माझ्या पित्याकडे काय करा म्हणजे मागितलंय का तुम्ही मागताय का तुम्ही मागण्याचा प्रयत्न केला आहे का तुमचं उत्तर आहे होय आम्ही मागितलंय पण माझं उत्तर आहे तुम्हाला ते मिळालं नाही तुमचं उत्तर माझं उत्तर फरक आहे तुमचं उत्तर आहे बाळासाहेब आम्ही प्रार्थना केली मागितलं माझं उत्तर आहे तुम्ही प्रार्थना केली पण मिळालं कसं मागितलं कशा प्रकारे तुम्ही मागितलं चला यावेळेस आपण मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय 25-26 आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पीडलेली एक स्त्री होती आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पीडलेली एक स्त्री होती पुढे तिने बऱ्याच वैद्याच्या हातून हालेलुया पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता आमेन या वचनामध्ये आपण पाहतो कित्येक जणांनी रक्तस्रावी स्त्रीबद्दल आतापर्यंत ऐकलेलं आहे कित्येक जणांना माहिती आहे की रक्तस्रावी स्त्री 12 वर्षापासून
म्हणून आजारी आहे, तिच्या शरीरातून रक्तस्राव होत आहे, रक्त निघत आहे, म्हणजे विचार करा तिच्यातली शक्ती सुद्धा जात आहे, तिच्यामध्ये कमजोरी येत आहे, हळूहळू तिच्या शरीर तिला साथ देत नाहीये, तिला कमवलेलं तिच्या घरातलं असेल नसेल सर्व तिला खर्च करून बरं होण्यासाठी तिला त्या ठिकाणी लावलेला आहे. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं प्रियानो, ती रक्तस्रावी स्त्री वैद्यांकडे गेली. ऐकताय? कोणाकडे गेली? कोणाकडे गेली? पुढे असं सांगतं की तिला पुष्कळ पैसे खर्च करूनही तिला गुण, तुम्ही व्यवस्थित ऐकताय? परत येत आहे रक्तस्रावी स्त्री, बायबलचं वचन सांगतं ती इतकी दुःखाने भरली होती, इतकी निराशात गेली होती, तरी ती तिचा प्रयत्न करत होती. जोपर्यंत तिच्याकडे पैसा, जोपर्यंत तिच्याकडे धन आणि दौलत आहे, तोपर्यंत स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या नुसार ती बरं होण्याचा प्रयत्न करत होती. दुसरं आपण जेव्हा वचन वाचलं त्या वचनात असं लिहिलंय की ती वैद्यांकडे गेली, त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेऊ लागली, पण तिला कोणाचाही गुण आलं. माझ्या देवाच्या प्रियजनांना, आज आम्ही आजारी पडलो किंवा महिना झाला आजारपणातून आम्ही बाहेर आलो नाही, तर आम्ही प्रार्थना करायचा. प्रार्थना करतो म्हणजे तुमच्यासाठी देवाकडे विनवणी आणि विनंती करतो. महिना झाला प्रार्थना करून पण फरकच पडत नाही, गुणच येत नाही पालकाचा. ऐकतात? येतोय गुण कोणा पालकाचा? तुम्ही म्हणतात काहीच येतं, काहीच येत नाही. तसंच वैद्यांचं काहीच येत असं काहीच येत नाही. ऐका, मी तुम्हाला तेच सांगायचं प्रयत्न. तिसरी वैद्यांकडे गेली, चांगल्या चांगल्या वैद्यांच्या हातातून ट्रीटमेंट घेऊ लागली, पैसा खर्च करू लागले, सांगेल तशी ती वागू लागली, परंतु ती बरी झाली. शेवटी तिने आस सोडली. तिची इच्छा बरी होण्याची तिला इच्छा सोडून दिली आणि तिला हे स्वीकारलं, आता मी बरी होणार. म्हणून म्हटलं माझ्याकडे लक्ष. ज्यावेळेस वचन वाचून त्यावेळेस वचनाकडे, ज्यावेळेस सांगणार त्यावेळेस माझ्याकडे. दोन गोष्टी करायच्या, खाली आणि माझ्याकडे. खाली म्हणजे बायबलकडे आणि माझ्याकडे म्हणजे माझ्या चेहऱ्याकडे. म्हणजे मी तुम्हाला पाहताय, तुम्ही मला पाहता, तुमचं लक्ष भटकणार नाही. आणि भटकलं नसल्या कारणाने तुमचं वचन शैतान हिरावून घेणार नाही. हालेलुया. वचन असं सांगते की ती निराशात गेली, इतकी निराशा केली की आज सोडलं, आता मी खर्च करणार नाही, आता मी वैद्यांकडे जाणार नाही, आता मनुष्याचा धावा मी करणार नाही, कारण सर्व करून मी थकले आहे. ते हळूहळू जाणं, तिला लोकांकडे जाणं, लोकांना भेटणं, लोकांना बोलणं तिला बंद केलं आणि सत्य स्वीकारलं, मी आता बरी होणार नाही. ती म्हणते की आता मी माझ्या आजारपणात मरणार आहे. तिला हे सत्य पकडलं, परंतु तुम्ही हे विसरताय प्रियांनो, सत्य हे आहे, मनुष्य जन्म घेतल्यावर निरोगी बनून आलेला आहे. आजार घेऊन आला ना, आता या आजारात कसे तुम्ही म्हणा, प्रभूचा आहे ना, त्याने दिलं त्याने घेतलं, ते चांगला देतो, चांगलाच देणार. ऐकताय? हिला 12 वर्षापासून जन्माचा प्रॉब्लेम आहे का? येतं लक्षात? फक्त 12 वर्षापासून आजारी. माझे बंधू, माझ्या बहिणी काही दिवसापासून आजारी, तर विश्वास उठून निघून जातात. तेही पालकाकडे जात आहेत, तेही प्रार्थनेला जात आहेत, गुन्हे आलं तर सोडून जातात. वैद्यालाही ना सोडून दिलं. पण तुम्हाला सांगू, पालक, वैद्य, डॉक्टर तुम्हाला तुमच्या आजारातून, निराशातून, दुःखातून, क्लेशातून बाहेर काढणार. तुम्ही जाताय भविष्यात. शेवटी
एक गोष्ट तिच्या कानावर पडली आणि तिला ते विचार करू लागला. मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी सांगावं असं मला वाटतं. माझं बोललं मनात घेऊ नका, कारण जर तुम्ही मनात माझं बोलणं घ्याल तर गैरसमज निर्माण होईल. माझं बोलणं जर तुम्ही मनात घेतलं तर वाईट निर्माण होईल. पण मी तुम्हाला सांगेन, माझं बोलणं विचारात घ्या. जर तुम्ही विचारात घेतलं तर तुमच्यात परिवर्तन होईल, तुमच्यात बदल घडेल. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला परिवर्तन हवंय तर लोकांपासून दूर पण हवंय. काय पाहिजे? परिवर्तन. आमेन. प्रभू सुद्धा परिवर्तन करण्यासाठी आलो. मी पापी होतो पण आता पापी परिवर्तन. मी दुःखात होतो पण आता मी आनंदात आहे. परिवर्तन. माझं कारण झालं नव्हतं, मी बंधनात होतो, शापात होतो, पण आता आशीर्वादित आहे. परिवर्तन. मी काही वर्षापूर्वी दारूच्या दुकानात होतो, आता चर्चच्या भवनात पुलपीटवर उभा आहे. परिवर्तन तुम्हाला हवंय म्हणून म्हटलं मला नाही विचारात. हालेलुया. प्रभू विचार. हालेलुया. तो म्हणतो माग तुला दिले जाईल. तुम्ही मागताय पण मिळत नाही. मग मागणारा चुकीचा आहे का जे हे बोलत आहे त्याने चुकीचं बोलत आहे. मागणारा चुकीचा आहे का ज्याने हे अभिवचन दिलंय तो चुकीचा आहे. काय वाटतं? क्षमा असावी हे बोलत, पण बोलण्याला भाग मला पाडला जातो. वर्ष आपण चर्चला येतो, ख्रिस्ती म्हणून करतो, दान धर्म करतो, उपवास प्रार्थना करतो, का आपल्याला प्राप्त होत नाही? म्हणून मला बोलायचं वाटलं. हाकणारा चुकीचा, जो बोलला तो चुकीचा. काय वाटतं? प्रत्येक जण कोणाला उत्तर नको म्हणजे माहिती नाही का, दुविधामध्ये पडले काफी पण त्या वेगळ्या भाषेमध्ये बोलत नाही ना. मराठी ना स्वच्छ स्पष्ट भाषेत बोलते. का? कारण तुमची दशा होऊ नये, तुमची दुर्दशा होऊ नये, पुन्हा तुमच्या पत्रामध्ये निराशा येऊ नये. म्हणून मी आज तुम्हाला क्लिअर करत आहे, मागणारा चुकीचा आहे का जो बोलला तो चुकीचा आहे? काय वाटतं? प्रत्येक जण बोलतो. काय वाटतं? मग तुम्हाला हे करता मागणारा चुकीचा आहे तर मग का प्रभूला सोडत नाही? का प्रभूचा भवन सोडत नाही? का प्रार्थना करणं सोडून देत नाही? चुकलं मी? प्रभू चुकीचा नाही, तो कधीच चुकीचा असणार नाही. आपण मूर्ख आहोत, आपण चुकतो, आपण मागतो पण चुकीच्या पद्धतीने. ही रक्तस्रावी तुम्हाला माहिती का? तिच्या कानावर एक शब्द पोहोचला. एक ख्रिस्त नावाचा व्यक्ती, ज्याला येशू म्हणतात, ज्याला नासरीकर म्हणतात, की माझ्या शहरातून, माझ्या नगरातून, माझ्या घरापासून जातात. हे तिचे शब्द कानावर पडतात. किती जणांच्या कानावर शब्द पडतात आज रविवार? किती जणांच्या कानावर शब्द पडतात आज रविवार? मग रविवार म्हटल्याच्या नंतर पहिलं तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? लाईव्ह चालू आहे त्यामुळे शब्द वापरणार नाही. काय पडतं पहिलं तुमच्या डोळ्यासमोर? काय नक्की बघा, मला उत्तर तुम्ही देताय पण उत्तरावर विचार करून मला उत्तर, कारण तुम्ही बोलताय खरं बोलताय पण तुम्ही त्याच्यावर कृती करत नाही. तुम्हाला चर्च हे दिसतं पण पटकन तुम्ही येत नाही. म्हणजे याचा अर्थ चर्च तुम्हाला दिसत नाही. सरळ सरळ उत्तर. मग काय दिसतंय? बयाला पहिलं दिसतंय किचनवरचे भांडे, परिवारातल्या कुटुंब प्रमुखाला दिसतं बाजारामधलं
सकाळीच पाठ नवऱ्याला लागलेला असतो. माझ्या आल्याला मनाई करत नाही, खा तेच खा, पोटभर खा, मनभर खा, पण त्याने तुमचं तारण होईल, त्याने तुमचं शरीर तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईल का? ऐकताय? रविवार हे तुमच्या कानावर पडतं, पण तुम्ही काय करता? दुर्लक्ष. मी मगाशीच बोललो, माझं बोललं मनावर नाही, विचारात. कारण विचार परिवर्तन. ह्या स्त्रीच्या कानावर पडलं की येशू चाललेला आहे. तिला सर्व गोष्टी बाजूला सोडल्या, सर्व व्यक्ती तिला बाजूला सोडल्या, सर्व विचार तिच्यापासून तिला दूर केला. आणि वचन असं सांगतं की ती येशूकडे धावत, येशूकडे ती चालत, येशूकडे ती पळत चालत. तिला विलंब लावला नाही. तिच्या ताकद नव्हती. मी तर म्हणत असतो, मी तर असं म्हणेल की ती चालत चालत असताना कदाचित पडली असेल, पण तरी सुद्धा रिंगत गेली, ती येशूकडे चालत, धावत गेली, पण येशूकडे चालत. अंगात ताकद नाही, अंगात शक्ती नाही, कपडे रक्ताने भरलेले, सोबत कोणी नाही, पण ती येशूकडे चालत. आम्ही बाजाराकडे जातो, आम्ही मित्राकडे जातो, आम्ही परिवाराकडे जातो, आम्ही लग्नात जातो, पण चर्चमध्ये मला प्रभू येशू मसीह की, प्रभू येशू मसीह की. मग मला म्हणा पास्टर मी मागतो पण. हालेलुया. अनेक वेळेस मी प्रश्न विचारतो म्हणून काही जण चर्चा येते. प्रियांना प्रश्न विचारतो याचा अर्थ मी तुम्हाला कमी समजत नाही. मी प्रश्न विचारतो याचा अर्थ तुम्हाला झोपेतून जागा करण्याचा प्रयत्न. हालेलुया. जे तुम्ही झोपेचं सोडून द्या. कारण तुम्हीच म्हटलंय ना, मागा म्हणजे तुम्हाला वचन माहिती आहे, तुम्हाला पाठ आहे, कदाचित मागितलं असेल, तुम्ही म्हणता आम्ही मागितलं. ही स्त्री ज्यावेळेस येशू तिला समजला, ती आहे त्या परिस्थितीमध्ये, तिला तिच्या शरीराचा विचार केला नाही, ती धावत पळत कदाचित आपटत ती येशू ख्रिस्ताच्याकडे चालू लागला. समोर बघत येशू करतेले, येशूला सगळ्यांनी कव्हर केलेलं. बाहेरच्या लोकांना आतमधला त्या गर्दीतला येशू दिसत नाहीये, पण ही रक्तस्रावी स्त्री येशूला पकडण्यासाठी, येशूला शिवण्यासाठी ती त्या गर्दीमध्ये बसत आहे. हालेलुया. तुम्ही आजपर्यंत संदेश ऐकला, पण आज मी सांगतो तुम्ही ऐका. ती गेली आणि वचन असं सांगतं, लोकांना काय करायचं तिला करून दिलं, पण तिच्या लक्षात एकच होत, मला बरं व्हायचं. काय घेऊन आली? एक नवीन विश्वास, एक नवीन आस किंवा आशा, एक नवीन इच्छा, एक नवीन शक्ती तिच्यामध्ये निर्माण झाली. तो ख्रिस्त माझ्या एरियात आला, मी त्याला जाऊ देणार नाही. आज मी त्याच्याकडे जाईन तर बरं होईल. हालेलुया. ऐकते तुम्ही म्हणता जेवण केलं तर तुझ्या शरीरात ताकद येते, तुम्ही विसरता त्या ताकद थोड्या दिवसासाठी, थोड्या वेळासाठी माझ्या ख्रिस्ताने दिलं तर लागतं. हालेलुया. म्हणून वारंवार तुम्हाला सांगतो, माझी मुलगी ज्यावेळेस आजारी होती, सलाईन सहित या ठिकाणी पडलो. ऐकता येतं? सर्व वस्तू सहित तिला दवाखान्यातून मी या ठिकाणी आला, तर मला माहिती होतं डॉक्टर देईल थोड्या वेळासाठी, तो माझ्याकडून माझ्या मुलीला बरं करण्यासाठी पैसा घेईल, पण माझा फी मध्ये माझ्या मुलीला बरं करेल. ऐकता येतं? मी 10 रुपये खर्च करून आपण चर्चमध्ये देऊ शकतो. थोडा 2 तास आपण प्रभूला देऊ शकत नाही, दवाखान्यात 1 दिवस आपण आढळत राहतो, 2 तास चर्चमध्ये बसू शकतो. ऐकता येतं? परत म्हणतो, माझं बोललं मनात विचारात.
हालेलुया. बोला प्रभू येशू मसीह की प्रभू येशू मसीह की. सांगण्याचं तात्पर्य, सांगण्याचं कारण की हाच आहे, पण व्यवस्थित योग्य अशा पद्धतीने मामा. ही रक्तसावी स्त्री मनात म्हणते, प्रभू मला माहिती आहे या गर्दीत कदाचित तू माझा आवाज ऐकणार नाही, पण मला हे माहिती आहे तू असा व्यक्ती आहे, मी विधान किंबहुना तुझ्या वस्त्राला जरी मी शिवले ना तरी मी बरं होईल. हा विश्वास घेऊन आले तुम्ही चर्च मध्ये दररोज येता, दर रविवारी येता, तसा विश्वास तुमच्यात आला आहे का? तुम्ही विश्वास घेऊन येता. रोजचं काम आहे माझं चर्चला जायचं, रोज जाऊन पाहिलं मी बरं झालं नाही, मग आज गेल्याने काय होणार? प्रियांनो तुम्ही चुकता. हे तुम्ही बोलत नाहीये, तुम्हाला माहिती आहे का तुमच्यामध्ये शैतानाचा आत्मा बसत आहे आणि तो म्हणतो कशाला जातो? किती दिवस झाला झालंय का? लागलंय का तुला? बरं त्यापेक्षा डॉक्टरकडे गेला असता तर बरा झाला असता. इतकं वेळ तिथे घातला त्यापेक्षा ट्रीटमेंट घेतली असेल तर बरा झाला असता. हालेलुया. पण ते हे विसरतात. डॉक्टर आमच्या शरीराला वेदनातून मुक्त करण्याऐवजी, वेदनाला आपल्यातून दूर करण्याऐवजी पहिल्यांदा आपल्याला वेदना देतात. डॉक्टर लोक तुम्हाला बरं करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या शरीराला पहिल्यांदा वेदना देतात. सलग कोणी लावला एकापेक्षा जास्त सलग कोणी लावला. एकापेक्षा जास्त किती लावला? चार तीन लावला. काय होतं सलाईन सारखं सारखं लावलं? अजून बरं ती सुई जर आऊट झाली तर मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय माझ्या प्रियजनांनो, मनुष्याकडे जर तुम्ही धाव घेतली ते तुम्हाला फक्त आणि फक्त वेदना देतील, पण तुम्ही माझ्या ख्रिस्ताकडे गेले तर तुम्हाला वेदना न देता मुक्त बोला प्रभू येशू मसीह की. प्रभू येशू मसीह की. तिला स्त्रीला कळलं की आधीच वेदना आहे. आता जर लोकांकडे गेले फार वेदना सहन करण्याची शक्ती आता माझ्यात नाही. आता फक्त ख्रिस्त आहे. जर मला मुक्त व्हायचं असेल, वेदनातून बाहेर यायचं असेल, वेदनांना सहन करता मला बरं व्हायचं असेल, गोळी खाऊन न खाता जर मला निरोगी व्हायचं असेल तर मला ख्रिस्ताशिवाय मागे गर्दी शिवली. असा विश्वास धरला मला त्याला बोलण्याची गरज नाही, त्याने मला बोलण्याची गरज नाही, त्याने माझ्याकडे पाहण्याची गरज नाही, त्याने मला काही सांगण्याची गरज नाही, त्याने 3 दिवस उपवास पकडा असं म्हणण्याची गरज नाही, 7 रविवार दिवस असं सांगण्याची गरज नाही. फक्त जर मी त्याच्या वस्त्राला शिवले, मी तुम्हाला फेटा घालायला सांगत नाही. एकच दिवस फक्त रक्तसावी स्त्रीसारखा विश्वास धरूनची असणे हालेलुया. कायमच आजारातून मुक्त तुम्हाला. हालेलुया. 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 बोला प्रभू येशू मसीह की जय. प्रभू येशू मसीह की. एक दिवस असा विश्वास की तुम्ही मला फार दुःख होतं त्यावेळेस माझ्या देवाचे लेख 2 गोष्टीवरचा देव बरा करतो. पण बऱ्याच दिवसापासून मी प्रार्थना करतो, देव बरा करतो, देव प्रार्थना ऐकतो, देव जिवंत देव आहे, तो सृष्टी करता आहे. पण मी अजून एकदा हा लबाड बोलतोय,
नाहीतर आपल्याला कळत नसेल. तुमच्या जीवनात परीक्षा येते. परीक्षा म्हणजे पेपर लिहायचा नाही बरं. परीक्षा म्हणजे तुमच्या जीवनात संकट, दुःख, निराशा, क्लेश, वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्यामध्ये त्रास, वेदना, गैरसमज, हेवा, लोक सोडून देतील, तुम्हाला वाईट बोलतील, तुमची निंदा करतील, अशा प्रकारची परीक्षा तुमच्या जीवनात. ऐकताय त्याला एकच इलाज आहे. एकच इलाज 40 दिवस उपास घडल्याच्या नंतर ज्यावेळेस माझा प्रभू, माझा ख्रिस्त अरण्यातून बाहेर येत होता, त्याची मी परीक्षा घेण्याकरिता शैतान त्याच्या समोर उभा राहिला आणि म्हणतो काय, मला माहिती आहे तुला भूक लागली आहे ना, भाड्याला भाकरी भरायची हात नाही. मला असंच कोणीतरी म्हणे, आजारी मागून तर भेटलाय येशूला शैतान म्हणतोय, या घोड्याच्या भाकरी भरायच्या आज्ञा कर. प्रभूने एकदम प्रेमाने उत्तर ते नंतरच बाकी, त्याच्या अगोदर लिहिला आहे तुझा देवताची परीक्षा. काय त्याच्या अगोदर शब्द लिहिला, काय लिहिलंय देवाची परीक्षा. तुम्हाला लोक म्हणतात भेटलंय का, त्यांना लिहिला आहे. लिहिला आहे बायबल मध्ये. माग म्हणजे तुला बायबल मध्ये लिहिलेलं आहे, माझ्या इस्रायलावर जादूटोना चालणार नाही, हे आमच्या बायबल मध्ये लिहिलंय. साधा तुम्ही सांगत नाही, तुम्ही बोलत नाही, दुःख चर्चमध्ये प्रार्थना करा, आवाज निघा. बरं कसे प्रार्थना करायची असेल तर बोलायला शिकलं पाहिजे, मागायला शिकलं पाहिजे. विश्वास येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला शोधते. नक्कीच बायबल असं सांगते 5 मिनिटाच्या नंतर नाही, 10 मिनिटांनी नक्कीच ती काय झाली उत्तर एकच आहे. काय झालं म्हणजे तुमचं लक्ष शैतान भटकवते. तुम्ही ह्या वचनाकडे लक्ष देऊ नको, तुम्हाला होणार नाही. मी म्हणतो वचनाकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्ही येशूला माहिती शास्त्रात काय लिहिलंय, येशूला माहिती, म्हणून तो काय म्हणतोय त्याच्याशी भांडण करत नाही, त्याला तोंडाला तोंड देत नाही. तो म्हणतो फक्त लिहिलं आहे तुझा देव परमेश्वर. याची परीक्षा आपण तर सगळं सांगून बसतो. अजून एक प्रश्न, आणि तो प्रश्न असा होता, तू जर देवाचा पुत्र असशील, खाली भरत प्रभू काय उत्तर दिलं, लिहिला आहे तुझा परमेश्वर. याची परीक्षा. अजून परत एक प्रश्न त्याने विचारला, मला नमन कर, हे सर्व वैभव मी तुला. परत प्रभू काय म्हणतो, लिहिला आहे. आज तुम्हाला प्रश्न विचारणारे लोक, त्यांना तुम्ही सांगता आमच्या शास्त्रात असं लिहिलं. तुमच्या शरीरामध्ये आजार, तुमच्या घरामध्ये निराशा, त्याला तुम्ही सांगितलं आहे का, आमच्या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, आजार तुला जास्त दिवस पकडून ठेवणार. ऐकताय? रक्ताचा स्त्रीला माहिती, येशूकडे गेलेला व्यक्ती, विश्वासाने गेलेला व्यक्ती निराश होऊन घरी परत येत नाही. तिला माहिती म्हणून ती गेली.
तुम्हाला माहिती नाहीये म्हणून आज तुमचा आजार, तुमचं दुखणं, तुमचं क्लेश तुमच्यापासून दूर होत नाही. हालेलुया. पुढे त्याच आतमध्ये आपण पुढचं वचन वाचूया. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली ओके. आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, हा. कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. हा. तेव्हा लागल्यास तिचा रक्ताचा धारा सुकून गेला हा. व आपण त्या पिढीपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. ऐकलंय तुम्ही? ऐकलंय काय आलंय का? कशामध्ये आलाय असं तिला कधी कळलं? हा? तुम्ही मला ऐकत नाहीये. तुमचं लक्ष दुर्लक्षित झालेलं आहे. तुम्ही उत्तर देताय पण मुख्य वचन तुम्ही सोडताय. परत एकदा वचन वाचूया. कारण ती म्हणत होती, हा. केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा धारा सुकून गेला व आपण त्या पिढीपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. असं तिला कशात अनुभव आला? शरीरात अनुभव आलाय. म्हणजे जो त्रास तिला होता ना त्या त्रासाकडे तिला पाहिलं, चेक केलं, मला तो त्रास आहे का? ऐकताय तुम्ही? आज तुमच्यावर प्रार्थना केल्याच्या नंतर तुम्हाला सांगितलं जातं ज्या शरीरामध्ये ज्या भागात तुम्हाला दुखत आहे त्याच्यावर हात ठेवा. किती जरी ठेवतात माहिती नाही, पण प्रार्थना झाल्यावर तुम्ही ट्राय करून पाहताय. हे तर दुःख आहे. शरीरामध्ये अजून बरा नाही झालं. तुम्ही ऐकत नाहीये तुम्हाला प्रिया. मी हसण्यासाठी तुम्हाला कोणाला सांगत नाही म्हणून हसू नका असंही म्हणत नाही. हसलं तरी चालेल, परत माझं बोलणं नीट आहे. तुम्हाला सांगितलं जातं प्रार्थनेमध्ये जो त्रास आहे त्या त्रासावर हात ठेवून प्रार्थना करा. तुम्ही ठेवत असाल पण प्रार्थना झाल्याच्या नंतर तुम्ही चेक करता, म्हणून तुम्ही आजपर्यंत बरे झाले नाही. माझं बायबल असं सांगतं ज्याला चालता येत नव्हतं असा खाटावर पडलेला व्यक्ती त्याला बांधून छपरातून खाली सोडण्यात आलं. त्यावेळेस येशू म्हणतो उठ, तुझी बाज उचल आणि ऐकताय तुम्ही काय म्हटलंय? तो तर खाटावर झोपला आणि येशू म्हणतो उठ, बाज उचलून चालू लाग. पडून राहिला का? काय चालता येत नाही, चालू शकत नाही. हे तर दिसतं वाटतं याने काही गोळी दिली का? हात ठेवला. ऐकताय? तुम्ही कृती करत नाही.